नमस्कार, मी डॉक्टर प्रसाद सनगर आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। आजचा व्हिडिओ आपण अशा एका तक्रारीवरती, अशा एका आजारासाठी बघणार आहोत जो आजार आपल्या प्रत्येकाला कधी ना कधीतरी आयुष्याच्या कुठल्या तरी टप्प्यावरती नक्कीच होतो, त्याचे त्रास भेडसावतात आणि ती तक्रार आहे मणक्याची। मणक्याची तक्रार ही बरेच वेळेला वयाशी संबंधित असते, पण अनेकदा त्याचं मूळ हे आपल्या रोजच्या कामामध्ये, रोजच्या वागण्यामध्ये आढळतं आणि हीच रोजची कारणं कुठली आहेत, ह्या कारणांना आपण टाळू शकतो का, हे आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये बघायचं आहे। मानवी मणक्याची प्रक्रिया अतिशय जटिल आहे। त्याच्यामध्ये 33 मणके असतात, ते बिल्डिंग ब्लॉक्स सारखे असतात आणि प्रत्येक मणक्याच्या मध्ये कुशन करण्यासाठी चकती सुद्धा असते, त्यालाच आपण इंटरव्हर्टिब्रल डिस्क असं म्हणतो। जर रचनात्मक दृष्ट्या बघितलं तर मणका हा तसा स्ट्रॉंग असतो, पण प्रत्येक हालचालीमध्ये आपण नेहमीच त्याचा वापर करतो, त्यामुळे त्याचे वियर आणि टियर सुद्धा बऱ्याचदा होतात। अनेक वेळेला त्याच्यामध्ये मिस अलाइनमेंट सुद्धा होत असते। जर आपण त्याची योग्य काळजी घेतली नाही तर त्याला इजा सुद्धा होण्याची शक्यता खूप जास्त असते आणि म्हणूनच निदान 60 ते 70% लोकांना काही ना काहीतरी मणक्याची तक्रार ही होण्याची शक्यता असतेच। आपल्या रोजच्या जगण्यामध्ये 7 कारणं अशी आहेत की ज्याच्यामुळे मणक्याची तक्रार आपल्याला वारंवार होऊ शकते आणि त्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं कारण आहे आपली फॉल्टी पोस्चर, म्हणजेच आपली उभं राहण्याची, बसण्याची लकब जर चुकीची असेल तर मणक्याची तक्रार आपल्याला होऊ शकते। त्याच्यामध्ये जर आपण बसून काम करत असो, लॅपटॉपवरती, कम्प्युटरवरती काम करत असो, त्यावेळेला मानेच्या आणि कमरेच्या मणक्यांना मोठ्या प्रमाणात त्रास होतो। त्याचबरोबर जर आपण मोबाईलवरती अनेक तास घालवत असो तर तेव्हा सुद्धा आपण थोडं मान पुढे वाकवतो आणि मग मानेच्या मणक्याची तक्रार सुरू होते। आपल्याला आश्चर्य वाटेल की आपल्या मानेचं वजन किंवा मानेच्या वरती असणाऱ्या सगळ्या अवयवांचं वजन हे 4 ते 5 किलो इतकं असतं, पण ज्या वेळेला आपण पुढे वाकून मोबाईलवरती जास्त वेळ काम करतो त्यावेळेला हेच वजन आपल्याला 27 किलो एवढा ताण देतं। थोडक्यात काय तर आपली बसण्याची लकब जर चुकत असेल तर ते आपल्याला करेक्ट करायला पाहिजे। आपले दोन्ही पायाचे तळवे जमिनीला व्यवस्थित चिकटवतील अशी आपल्या खुर्चीची उंची असायला पाहिजे। त्याचबरोबर आपली जी खुर्ची आहे त्याचा जो बॅक सपोर्ट आहे तो अगदी स्ट्रेट असायला पाहिजे आणि जर तुम्ही लॅपटॉप, मोबाईल समोर पकडत असाल किंवा समोर त्याचा वापर करत असाल तर आपल्या आय लेवलच्या थोडंसं खाली ही लॅपटॉप किंवा मोबाईल किंवा पीसी ठेवण्याची व्यवस्था असली पाहिजे। त्याचबरोबर पळताना किंवा चालताना सुद्धा जर आपण एकाच पायावरती जास्त वजन देऊन किंवा तिरकं चालत असू तर तेही मणक्याची अलाइनमेंट बिघडवायला पुरेसं कारण ठरतं। तसंच झोपताना सुद्धा आपल्या मॅट्रेसेस, गादी जी आहे ती थोडीशी चुकीच्या पद्धतीची असेल, त्याची लेवल मेंटेन झालेली नसेल किंवा जर खूप सॉफ्ट कुशनवाली जर गादी असेल तर त्याचा सुद्धा मणक्यावरती विपरीत परिणाम होतो। जर तुम्हाला पोटावरती झोपायची सवय असेल तरीही मणक्याला त्रास होऊ शकतो आणि आपल्यापैकी अनेकांना उंच उशी घेण्याची सवय असतेच, तर त्यांनी सुद्धा काळजी घ्यायला हवी, कारण त्यामुळे मानेच्या मणक्याची तक्रार ही नक्की होऊ शकते। मणक्याची तक्रार होण्याचं दुसरं कारण आहे मणक्यावरती पडणारा अतिरिक्त भार आणि वेगवेगळ्या डेली ऍक्टिव्हिटीज मध्ये हा भार आपल्याला पडतो। बऱ्याच वेळेला जर तुमचं काम हे वजन उचलण्याशी संबंधित असेल आणि जर तुम्ही कमरेतून वाकून वजन उचलत असाल तर तुम्हाला कमरेच्या मणक्यांच्या वरती त्याचा ताण जाणवेल। जर एखादं वजन तुम्ही खांद्यावरती घेत असाल तर स्पाइन्स असतात किंवा बॅक मणक्याचा जो मधला भाग असतो त्याची मिस अलाइनमेंट होईल आणि जर तुमचं वजन उचलण्याचं काम हे डोक्यावरती वजन घेऊन असेल तर मानेच्या मणक्याला त्याची इजा होऊ शकते। तुम्हाला वजन उचलायचं असेल तर कमरेतून पुढे न वाकता थोडंसं कमरेतून वाकून बाकी तुम्ही गुडघ्यातून वाकून ते वजन उचलण्याचा जर प्रयत्न केला तर त्याच्यामुळे मणक्याला कमीत कमी इजा होईल। दुसरं जे कारण आहे ते बऱ्याच वेळेला आपल्याला जिम मध्ये बघायला मिळतं। जिम ही जरी आरोग्याला चांगली असली, जिम प्रॅक्टिसेस खूप मणक्याला सपोर्ट देणारे असले तरी सुद्धा जर समजा तिथले इक्विपमेंट्स चुकीचे असतील, इक्विपमेंटची अलाइनमेंट व्यवस्थित केली नसेल, त्याचबरोबर जर तुम्ही वजन उचलताय ते उचलण्याची लकब व्यवस्थित नसेल, तुम्हाला योग्य गायडन्स मिळत नसेल आणि तरी सुद्धा तुम्ही वारंवार अशा पद्धतीच्या चुकीच्या जिम एक्सरसाइजेस करत असाल, वेट लिफ्टिंग करत असाल तर त्याचा सुद्धा मणक्यावरती विपरीत परिणाम होतो। त्यानंतर योगा प्रॅक्टिस हे सुद्धा आरोग्याला चांगलं असलं आणि त्याच्यातून काही त्रास जरी होणार नसला
तरी सुद्धा आपल्या क्षमतेच्या बाहेर कुठली तरी आसनं आपण करत असतो, अनावश्यक ताण देत असतो आणि तो ताण सुद्धा जर चुकीच्या पद्धतीने देत असतो तरी सुद्धा योगा प्रॅक्टिसमुळे मणक्याची तक्रार ही होऊ शकते. बऱ्याच वेळेला आपल्याला सूर्यनमस्कार करायची सवय असते. अनेक जण अगदी 50-50, 100-100 सूर्यनमस्कार सुद्धा घालतात. तर त्यांना सुद्धा सांगणं आहे की सूर्यनमस्कार जर तुम्ही करत असाल तर 5 ते 10 सूर्यनमस्कार घाला. तुमच्या क्षमतेपेक्षा जास्त सूर्यनमस्कार जर तुम्ही केले तर त्याच्यामुळे कमरेच्या मणक्यावरती जास्त ताण पडतो आणि मग तुम्हाला अगदी 1-2 सूर्यनमस्कार घालणं सुद्धा अवघड होऊन जातं. असाच अतिरिक्त भार लहान मुलांच्या मध्ये सुद्धा आपल्याला दिसून येतो. लहान मुलांच्या मध्ये त्यांचं जे शाळेचं दप्तर असतं ते खूप वजनदार असतं. बऱ्याच वेळेला वर्तमानपत्रामध्ये शासकीय पातळीवरती त्याच्यावरती चर्चा झालेली आहे की मुलांच्या दप्तरचं वजन कमी करण्यासाठी काय उपाययोजना करता येतील. पण तरी सुद्धा त्यांना एक अतिरिक्त भार असणारं दप्तर हे पेलावं लागतं आणि त्यामुळे त्यांच्या खांद्यावरती आणि त्याचबरोबर मानेच्या पाठीच्या मणक्यावरती विपरीत परिणाम दिसून येतो. त्यानंतरचं मणक्याला इजा करणारं तिसरं कारण आहे ओबेसिटी. आता ओबेसिटी स्थौल्य म्हणजेच पोटाचा आजार, पोटाचा घेर वाढणं. पण ह्या पोटाचा घेर वाढण्याचा आपल्या मणक्याशी अगदी सरळ सरळ संबंध आहे. आपल्या मणक्याची रचना अशी आहे की आपल्या शरीराचं वजन ते व्यवस्थित पेलत असतं आणि आपल्या वजनानुसार, आपल्या एकंदरीत शरीरयष्टीनुसार आपल्या मणक्याची ताकद, मणक्याच्या बाजूच्या स्नायूंची ताकद सुद्धा अवलंबून असते. पण ज्या वेळेला आपला पोटाचा घेर वाढायला लागतो, अतिरिक्त वजन वाढायला लागतं, त्यावेळेला मणक्याची जी रचना आहे त्याच्यामध्ये थोडासा बदल होतो आणि मग त्याचे मणक्यांना आणि मणक्यांच्या मधून जाणाऱ्या नसांना इजा होते. आता आपल्याला एक आश्चर्याची गोष्ट सांगतो की आपलं वजन जर 1 किलोनं वाढलं तर आपल्या मणक्यावरती त्याचा भार 4 किलोने जास्त एवढा पडायला लागतो. त्यानंतर चौथं कारण म्हणजेच आपल्या आहाराशी संबंधित आहे. त्याचा सुद्धा मणक्याच्या तक्रारीशी एक सरळ संबंध आपल्याला दिसून येतो. आपल्या मणक्याच्या बाजूचे स्नायू हे आपल्या मणक्याला प्रत्येक वेळेला सपोर्ट द्यायचं काम करत असतात. त्यामुळे ते स्नायू ताकदवान असणं हे मणक्याच्या आरोग्यासाठी खूप गरजेचं आहे. पण जर आपला आहार विहार व्यवस्थित नसेल, आपण आपल्या शरीराला गरजेएवढी न्यूट्रिशन घेत नसू तर ह्या मणक्याच्या बाजूच्या स्नायूंची, ज्याला आपण पॅरास्पायनल मसल असं म्हणतो, त्यांची ताकद कमी होते आणि मग ते स्नायू आपल्या मणक्याला व्यवस्थित सपोर्ट देऊ शकत नाहीत आणि त्यामुळं मणक्याचा आकार वेडावाकडा होणं, मणका एका बाजूला झुकणं ह्या तक्रारी सुद्धा दिसायला लागतात. त्याचबरोबर जर आपल्या आहारामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम असे काही मिनरल्स, विटॅमिन्स ह्यांचा सुद्धा समावेश आपण योग्य प्रमाणात करत नसू तर त्यामुळे सुद्धा मणक्याच्या हाडांची, चकतीची झीज होताना आपल्याला दिसून येते. आणि तिसरं महत्वाचं कारण आहे जे पाण्याशी संबंधित आहे. जर आपण योग्य प्रमाणात पाणी पित नसू तर त्याच्यामुळे एक डिहायड्रेशन, पाण्याची कमतरता आपल्याला जाणवते आणि हीच कमतरता चकतीमध्ये सुद्धा होते. मणक्याच्या मध्ये असणारी जी चकती असते ती एका जेली लाईक मटेरियल पासून बनवलेली असते आणि जर आपल्या शरीरामध्ये पाण्याचं प्रमाण कमी पडायला लागलं आणि असं बरेच दिवस व्हायला लागलं तर ही जेली सुकायला लागते. थोडक्यात इंटरव्हर्टिब्रल डिस्क, मणक्याच्या मधली चकती ही कोरडी पडायला लागते आणि मग ती तुटणे, फुटणे आणि झिजणे ह्या तक्रारी सुद्धा व्हायला लागतात. मणक्याच्या तक्रारीमध्ये 5वं कारण येतं आपल्या ड्रायव्हिंगशी रिलेटेड, प्रवासाशी संबंधित. ह्याच्यामध्ये सुद्धा जर पहिला घटक बघायचा झाला तर आपण ज्या वेळेला कार ड्राईव्ह करत असतो त्यावेळेला जर त्याची सीट व्यवस्थित नसेल, बॅक सपोर्ट चांगला नसेल, नेक सपोर्ट चांगला नसेल आणि जर आपल्या स्टीअरिंग व्हीलनुसार आपण योग्य पद्धतीने हाईट ऍडजस्टमेंट केली नसेल तर त्याचा मणक्यावरती ताण पडतो आणि जे लॉंग ड्राईव्ह करणारे लोक आहेत, ज्यांचा व्यवसायच प्रवासाशी संबंधित आहे, ड्रायव्हिंगशी संबंधित आहे, त्यांना ही तक्रार खूप प्रमाणात भेडसावते. प्रत्येक वेळेला आपण 2 व्हीलरचा वापर सुद्धा करतो. 2 व्हीलरचं जर सस्पेन्शन खराब असेल, सीट्सचं कुशन व्यवस्थित नसेल तरीही मणक्याला प्रत्येक वेळेला थोडा थोडा ताण पडतो. ह्यालाच आपण मायक्रो ट्रॉमा असं म्हणतो आणि ह्या मायक्रो ट्रॉमामुळे सुद्धा चकतीला, मणक्याला आघात होतात. आणि तिसरं महत्वाचं कारण म्हणजे असणाऱ्या रस्त्यांची एकदम असणारी खराब परिस्थिती. कारण रस्ते खराब असतात, त्याच्यामध्ये मोठमोठे खड्डे असतात, आपली गाडी बरेच वेळेला अशा खड्ड्यांच्या मध्ये आदळते आणि त्याचा सरळ सरळ ट्रॉमा हा आपल्या मणक्यावरती होत असतो. आपल्याला जे हादरे बसत असतात ते हादरे कमीत कमी बसावेत, आपल्या मेंदूपर्यंत ते हादरे पोहोचू नयेत ह्याच्यासाठी मणका प्रत्येक वेळेला काळजी घेत असतो. पण ही काळजी घेताना जर आपल्या गाडीचं सस्पेन्शन खराब झालं तर मणक्याचं सस्पेन्शन खराब व्हायला वेळ लागत नाही.
त्यानंतरचं 6वं कारण आहे वयाशी संबंधित. आता वय जसं वाढत जाईल तशा मणक्याच्या तक्रारी होतातच, पण त्या का होतात तर त्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं कारण आहे हायड्रेशन मेंटेन होत नाही. जसं वय वाढत जातं तसा शरीरातला वात वाढत जातो आणि त्यामुळं साहजिकच मणके त्याच्यामधली चकती ही कोरडी पडायला लागते. मग चकती सटकणे, चकती फुटणे, मणके झिजणे, मणक्यांचा आकार बदलणे ह्या तक्रारी होतात. त्याचबरोबर वय जसं वाढत जातं तसं मणक्याची जी इलास्टिसिटी आहे, त्याची जी नियमित होणारी हालचाल आहे ती सुद्धा मंदावते आणि त्याचा सुद्धा अतिरिक्त ताण कुठल्या तरी एका मणक्यावरती पडतो आणि मग तिथं तुम्हाला डिस्क सटकलेली सुद्धा दिसून येते. तसंच जसं वय वाढत जातं तसं आपला आहार कमी होत जातो. कॅल्शियम आणि विटॅमिन्सची कमतरता सुद्धा भासायला लागते आणि ह्याचाही सरळ सरळ परिणाम आपल्याला मणक्याच्या आरोग्यावरती होताना दिसून येतो. त्यानंतरचं कारण हे मात्र मानसिक ताणतणावाशी संबंधित आहे. आता रोजच्या आयुष्यामध्ये मानसिक ताणतणाव हा प्रत्येकाला काही ना काही प्रमाणात कुठल्या ना कुठल्या स्वरूपात हा पेलावाच लागतो. पण जर हा मानसिक ताण जर अतिरिक्त प्रमाणात असला आणि तो रोजच व्हायला लागला तर मात्र ॲड्रेनलिन, कॉर्टिसॉल सारखे हार्मोन्स आपल्या शरीरामध्ये तयार होतात. हे हार्मोन्स किंवा हे केमिकल्स आपल्या मणक्याच्या भोवती जे स्नायू आहेत, ज्याला पॅरास्पायनल मसल असं म्हटलं जातं, त्या मसलला एका स्पाझममध्ये नेऊन ठेवतात. त्यामुळे हे मसल्स जे आहेत ते आखडतात आणि त्यामुळं मणका सुद्धा आखडतो. मणक्याच्या सहजरित्या होणाऱ्या हालचाली मंदावतात आणि मग त्यामुळं मणक्यावरती, चकतीवरती ताण पडायला लागतो. ह्याची जी सगळी कारणं आपण बघितली त्यातली अनेक कारणं आपण टाळू शकतो, पण तरी सुद्धा जर काही ना काही स्वरूपात ही कारणं तुमच्यापर्यंत पोहोचली असेल तर तुम्हाला स्वतःला काळजी घ्यायला पाहिजे आणि ही काळजी घेऊन तुम्ही मणक्याचे आजार नक्कीच आपल्यापासून दूर ठेवू शकता. त्यासाठी आहारावरती लक्ष द्या, विहारावरती लक्ष द्या, हलका व्यायाम प्रकार करा, स्ट्रेस कमी करण्यासाठी मेडिटेशन आहे, प्राणायाम आहे, अशा गोष्टींचा आधार घ्या. आजचा हा व्हिडिओ मी इथं थांबवतोय. आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. धन्यवाद.